बेपत्ता असणारे अशोक धोडी यांच्या बाबतीतला तपास हा चालू होता। आमचे साधारणतः 8 पथकं स्थानिक पोलीस शाखा आणि स्थानिक पोलीस यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यामध्ये तपास करत होते। तांत्रिक तपासाच्या आधारावर आणि जे 4 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत ते प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी होते, त्या गुन्ह्यामध्ये सहभागी होते आणि या गुन्ह्यामध्ये सहभागी असल्यामुळे त्यांनी जी माहिती दिली त्याच्या आधारावर भिलाडमध्ये एका स्टोन गॅरेजमधून 40-45 फूट पाण्यामधून हे वाहन काढलेलं आहे। त्या वाहनामध्ये डिकीमध्ये डेड बॉडी होती, ती आता पुढील तपास सुरू आहे आणि यामध्ये 4 आरोपी अटक आहेत। बाकीचे 3 आरोपी जे निष्पन्न झालेले आहेत फरार आहेत। आणखी तपासामध्ये काही आरोपी निष्पन्न होऊ शकतात, त्या अनुषंगाने पुढचा तपास सुरू आहे। सर, त्याच्यामध्ये जे अटक आरोपी आहेत त्यांच्याकडून याबाबतीत काही माहिती मिळाली, काही तांत्रिक पुराव्याच्या आधारावर काही माहिती मिळाली। त्या दोन्हीच्या कॉम्बिनेशन मध्ये स्पॉट फिक्स करणं अत्यंत आवश्यक होतं, कारण व्हेकल हे तिथून गायब होतं, व्हेकल सह ती व्यक्ती गायब होती आणि याच्यामध्ये सर्व रेकी करण्यात आलेली होती, प्लॅनिंग करण्यात आलेलं होतं। हा संपूर्ण कटाचा भाग आहे, मोठा कट याच्यामध्ये आखला गेला होता आणि त्याच्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचणं थोडं अवघड वाटत होतं। परंतु आमच्या टीमने रात्रंदिवस मेहनत करून साधारणतः गेल्या 4-5 दिवसामध्ये त्या संपूर्ण तपासाचा जो शेवटचा भाग आहे ज्याच्यामध्ये डेड बॉडी आणि वाहन हे शोधणं अत्यंत महत्वाचं होतं आणि ते आज मिळालेलं आहे। सर, त्यांचे वडील मिसिंग आहेत अशा स्वरूपाची तक्रार होती। त्यानंतर आम्ही अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली, वेगवेगळ्या पैलूवर अभ्यास केला गेला आणि याच्यामध्ये जे त्यांचे दुश्मन होते, त्यांच्या शक्यता होती याच्या बाबतीतली नावं समोर आली। त्यांच्या बाबतीत जे तांत्रिक पुरावे होते याच्यावर तपास केला गेला आणि त्याच्या आधारावर काही लोकांना अटक केलं आणि खऱ्या अर्थाने त्यांना अटक केल्यानंतर या तपासाला खरी चालना मिळाली आणि त्याच्या आधारावर आतापर्यंत तपास सुरू आहे। पुढील शेवटच्या टप्प्यातला तपास आता राहिलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आमचे पथकं सध्या लावण्यात आलेले आहे। त्यांचे घरगुती वाहन पण होते, त्यांचे वाहनाचे वेगवेगळे कांगोरे आहेत, परंतु आरोपी अटक झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या तपासामध्ये नक्की कोणती कारण आहे की ज्याच्यामुळे हे संपूर्ण कट आखावा लागला याविषयीची माहिती मिळू शकते।